इंदसद्वन्द्याणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। आत्म्याला चालायला, थांबायला, अवगाहना द्यायला, परिणमन करायला कोणाची गरज? 6 द्रव्यांची गरज नाही का? मग काय करते तुम्हीच? तुमचे धर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य, काय काम त्यांचं? म्हणजे बस आहेत ते काय करणारे नाहीत, सगळं काम करणार तुम्ही. त्याला काय म्हणलो काल आपण आपल्या भाषेत? उपादान. बरोबर. उपादान म्हणजे आपण आपलं काम करणारे स्वयं आहोत, बाहेर कोण करणार नाही, बस असतात ते. जसं म्हटले काय, अंधार नकोय तुम्हाला इथं, काय करायचं मग? पकडून पकडून बाहेर टाकायचं अंधाराला. कसं काढायचं? लाईट लावलं की अंधार जातो. मग तसं म्हटलं आपलं उपादान आपण तयार केलं, आपण आपले परिणाम बदलले की बाहेर तिथं निमित्त सहज मिळतं. मग तसंच अंधाराला घालवायचं म्हटल्यावर घाललं जात नाही, लाईट लावलं की अंधार जातो. मग तसं म्हटलं आपण आपले विशुद्ध परिणाम केले की कर्म सहज निघून जातात, प्रतिकूलता आहे ती सगळी सहज निघून जाते. मग कोण मदत करायची आपल्याला? आपलं संकट दूर करायला, आपल्याला सुख द्यायला कोण देणार बाहेरून? असं माझ्यासमोर म्हणायचं नाही, आपल्यासाठी स्वीकारायचं त्याला. बाहेर आपल्याला कोण सुख देणार आहे? दीदी, मम्मी पप्पा, आजी, काका काकी कोण देणार? आत्या. म्हणजे बाहेर कोणी सुख देणार नाही आहे, कोणाकडनं अपेक्षा नाही करायची. हे तत्व शिकायचं इथं. फक्त सगळं करणार तुम्ही बाहेर गेल्यावर, पण स्वीकार हा पाहिजे की कोण करता नाही आहे. मला सुख मिळायचं तर कुठून पण मिळणार, नाही मिळायचं तर किती चांगल्या क्षेत्रात गेला, किती चांगला अनुकूलता मिळाली तरी सुद्धा सुख मिळणार नाही. एसीत बसल्या सुख असतं का नाही? विचार दीदीला. हां, तिच्या दीदीला म्हणलं ये इकडं अम्मांकडं, म्हणली लय उन्हाळा आहे, मी तर एसीत बसले. मग ते कशाचं सुख? एसीचं सुख आहे का? धर्माचं सुख आहे. म्हणून सांगितलं बाहेर कोण सुख देणार नाहीच. मग तिथं सिद्ध भगवान कुठं सुखी आहेत? तिथं मोक्षात गेले म्हणून सुखी झाले का? मोक्षात गेले नाहीत, ते आहे असं जाणले, तिथंच मोक्ष झाला. मग ते व्हायचं जे काय झालं ते बाहेरून क्रिया झाली, शरीर गेलं, हलकं झालं आणि ते वर जाऊन बसलं तिथं, एवढंच. पण तिथं आहे सुख असं नाही आहे, नाहीतर मग सगळे त्या क्षेत्रात जाऊन बसतील ना. पण त्या क्षेत्रात सुख नाही आहे. कुठं सुख आहे? जिथं आहे तिथं शोधायला पाहिजे तर मिळणार, बाहेर कुठे सुख नाही. कुठलंही द्रव्य असू दे, क्षेत्र असू दे, काळ असू दे, भाव असू दे, कोणाचं शरीर सुखी आहे? आपल्याला एखाद्याचं बघून वाटतंय कोणाचं तरी शरीर सुंदर आहे, त्यांना फार सुख आहे, पैसा खूप आहे, त्यांना सुख आहे, किंवा कोण सगळे अनुकूल आहेत, पाहिजे तसं मागतात, देतात, त्यांना सुख आहे असं वाटतं. सुखी आहेत का नाही आहेत? लास्ट टाइम सांगितलं होतं ना उदाहरण, कोणाला सुख पाहिजे होतं? त्या भिकाऱ्याला सुख पाहिजे होतं आणि तो रस्त्यावर बसला होता, भीक मागत होता. आणि बाजूनी तिथून एक सेठजी चालले होते, त्यांनी काय केलं, त्याच्याजवळचे असलेले काय पैसे दिले त्यांना थोडे. तो भिकारी विचार करतो किती सेठजी ग्रेट आहेत, त्यांच्याकडे किती पैसा आहे, किती सुख असणार. आणि तेच जाताना त्या सेठजी तिथून गेले एका दुकानदाराकडं कपड्याच्या, आणि तिथं गेल्यावर ते सेठजी पण कपड्याचे व्यापारी होते, पण हे त्यापेक्षा मोठा होता ज्यांच्याकडे ते गेले होते. आणि त्यांनी बघितलं तर कितीतरी हजारोनी टर्न हो त्यांचं, असं खूप माल येत आहे जात आहे असं. आणि मग ते बघितल्यावर सेठजींना काय विचार, किती सुखी आहे ते, यांच्याकडे एवढं सगळं आहे आणि माझ्याकडं कमी आहे. गावात राहणारा मी, माझ्याकडं थोडंच गिरायक असतं, यांच्याकडं कसलं रश आहे, गर्दी आहे. असं बघून ते खुश झाला, म्हटला माझ्यापेक्षा यांना किती खुश आहे. मग तो जो व्यापारी होता ना, मोठा व्यापारी, तो गेला एका डीलरकडं. त्या डीलरकडं तर सगळं टनानी माल ये जा करतोय, लाखोची उलाढाल त्याच्याकडं तर. आणि मग ते 1 मिनिटसुद्धा स्थिर नाही, बोलायला सुद्धा त्याला वेळ नाही. ते बघितल्यावर ह्याला काय वाटलं, व्यापाऱ्याला मोठ्या, किती सुखी आहे, त्याच्याकडं किती धन आहे, आपल्याकडं नाही आहे.
असं विचार करून आता तो आता झुरतोय बरं का, आणि तो सुखी सुखी. मग तो डीलर गेला एका मीटिंगला का काय पार्टी होती सगळ्या डीलर्सची, सगळ्या पॉलिटिशियन्स बरोबर वगैरे, आणि तर मोठे मोठे पॉलिटिशियन आले होते आणि सगळ्यांच्या बरोबर बसतोय उठतोय. ते सगळ्यांचं गप्पा काय चालल्या होत्या, अशा लाखांमध्ये गप्पा, करोडोंमध्ये गप्पा चालल्या होत्या, किंवा इंटरनॅशनल सगळं बिझनेस त्याचं चाललं होतं चर्चा. आणि मग ते ऐकल्यावर ह्याला काय वाटलं, डीलरला किती सुखी आहेत आणि मी किती अजून एवढ्यातच बसलो आहे, मला कधी सुख मिळणार असं विचार करतोय. तर त्या पार्टीमधला मेन जो होता ना, काय म्हणायचं, एक मोठा माणूस त्यातलाच, आता समजून घ्या काय चेअरमन असं टाईप असेल कोणीतरी, तर त्याला ते पार्टीचं फेडअप झालं होतं, सगळं तेच सारखं, त्या दिवस रात्र ते कंटाळा आल्यासारखं. तो काय केला, ती पार्टी चालू होती पण तो आपलं जाऊन आपल्या रूममध्ये बसला होता रेस्ट घ्यायला. त्याला ते नको होतं, सगळं आवाज, ते खाणं पिणं सारखं, तेच चर्चा, त्याला बस झालं होतं. तो चेअरमन गेला आणि आपल्या रूममध्ये वरती टहलतोय असं रूममध्ये, त्याची काचेची खोली तुमच्यासारखी, आणि त्या दरवाज्यातून त्याला दिसलं बाहेरचं दृश्य, तर भिकारी रस्त्यावर बसला होता. त्यांनी काय विचार केला, म्हटलं किती सुखी आहे, याला काय कशाचं टेन्शन नाही, काय नाही, मला इथं व्यापच व्याप, म्हटलं 1 सेकंड पाणी प्यायला टाईम नाही, काय फॅमिली सोबत सुख वाटायला टाईम नाही, त्याला कसलं टेन्शन नाही आहे, म्हटलं निवांत झोपलाय रस्त्यावर, किती सुखी आहे. कोण सुखी आहे हो? कोण सुखी आहे सांगा? सगळे सुखी आहेत. सगळे दुसऱ्याकडे बघून जास्त दुःखी आहेत. म्हणजे आपलं आहे ते सुख भोगत नाही आपण. 100 रुपयामध्ये सुख आहे का नाही सांग? आपल्याला काय वाटतंय, नाही 1000 असले तर सुख, 10,000 असले तर सुख, म्हणजे 100 रुपयाचं सुख भोगायचं राहिलं का नाही. ज्याच्याकडे 1 रुपया तो 100 रुपयावाल्याकडे बघतोय का नाही आणि म्हणतोयच की हा सुखी आहे. म्हणजे दृष्टी आपल्याकडे जे आहे त्याच्याकडं नाही आहे, मग आहे ते भोगा तर सुखच सुख आहे. पण आपण त्याकडं न पाहता नाही तीच गोष्ट बघतो. काय काय नाही सांग, तुझ्याकडं सगळं शोधतो ना. काय काय नाही आहे त्याची लिस्ट असते आपल्याकडं, काय काय आहे त्याची लिस्ट नसती. म्हणून आहे ते प्राप्त ते पर्याप्त असं म्हटलं जातं. म्हणून आहे त्याच्यामध्ये सुखी राहायचा प्रयत्न करायचा, कारण सुख बाहेर नाही आहे तर आपल्यामध्ये आहे. मुलींजवळ काय असतं, मग का ते सुखी का दुःखी? मग तुला पाहिजे तसं सुख माझ्याकडे आहे, मी देते तुला. सगळं सोडायचं, इथं राहायचं माताजींजवळ, मस्त आपली साधना करायचं, सुखच सुख. कुठून आणायला जायला लागतंय? म्हणून सुखी राहायचं तर सुखी सहवासामध्ये राहा. म्हणजे दिसतंय काय सुख असतं, कसं जगायचं असतं जीवन. चला, कोण सुखी आहे जगामध्ये? अरिहंत सिद्ध, आणि तसा माझा स्वभाव तो पण सुखमय आहे. तर त्या सिद्धांचं वर्णन वाचत होतो आपण. मोक्षशास्त्रमध्ये 10व्या अध्यायातलं उपसंहार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं वर्णन करून सांगतायत. काय विचारायचं आहे का मी हिरा? मोक्ष सुखाचं वर्णन चालू आहे. तर त्याच्यामध्ये आपण काल बघितलं की बंध हा स्वाभाविक धर्म नाही. जर स्वभाव असता तर पराधीन होऊन जाईल प्रत्येक जीव, कोणी जीव मुक्त होणार नाही. हे सगळ्या आपत्ती काल आपण बघितल्या होत्या. थोडंसं पुढं बघू आज. नाही, काल काय बघितलं, हे परवा बघितलं होतं. काल बघितलं की आत्म्याला बंधन आहे की नाही ह्याची सिद्धी केली होती ना काल. जर आत्म्याला बंधन नाहीच म्हटलं सर्वथा, तर सदाशिव मतवादामध्ये प्रवेश होईल. राहिलं की ते सिद्धांचं वाचायचं होतं आपल्याला, आठवण केली नाही तुम्ही? सिद्धांचे 8 गुण जे काय सांगतो आपण, म्हणजे 8 विशेषण म्हणा, 8 गुण नाही, ज्या गाथेमध्ये जे 8 विशेषण किंवा त्या सम्यज्ञान चंद्रिकेमध्ये जी विशेषणं दिली आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक विशेषणाला एका मतवादीचं खंडन सांगितलं आहे. मग ते मला बघायचं नाही झालं आज, उद्या बघून सांगते. किंवा समयसार महाराजींचं असेल तर त्याच्यामध्ये 20 पानावर महाराजांनी सगळं ते उद्धृत करून सांगितलं आहे, कुठल्या विशेषणाने कुठल्या मतवादीचं खंडन होतं. एकदा वाचून बघा. आज वाचायचं आहे काय की अधिक जीव थोड़े क्षेत्र में कैसे रहते हैं,
सिद्ध भगवान किती आहेत सिद्ध एकूण? सिद्धशिलेवर अनंतानंत सिद्ध आहेत, कारण अनंत काळापासून मोक्षाला चाललेले आहेत ते, आणि सगळे तिथेच विराजमान होत आहेत. असं नाही की तिथून कुठं दुसरीकडे गेले, थोडे खाली आले, थोडे डिस्पर्स झाले, असं नाही आहे. बस तिथं आहेत आणि तिथंच परत जाऊन साचायला लागलेत सगळे. कसं बसणार सांग? हां, कमी पडणार का नाही जागा? कोंबून कोंबून एकामध्ये बसायचं. मग तेच सांगतात तिथं की अधिक जीव थोड्या क्षेत्रामध्ये कसे राहतात. किती आहे थोडंसं क्षेत्र आहे, किती हो? 45 लाख योजन. तेवढ्या क्षेत्रामध्ये अनंत जीव कसे राहतात. आपलं घर केवढं आहे? थोडंसं, आणि त्याच्यामध्ये समजा 1000 जीव येऊन राहिले. हां, कसं राहणार? 1000 नको, लय झाले. 100 जीव, 100 माणसं आली, 100 पण लय झाली, जाऊ. 50 माणसं आली आपल्या घरातली सगळी इकडची तिकडची गोळा करून, तर कुठं बसायचं? हां, कुठं बी एक वर झोपायचं, एक कॉटच्या खाली झोपायचं. म्हणजे तिथं तर इथं आपल्याला अडचण काय? कारण हे आपलं शरीर स्थूल आहे म्हणून आपल्याला अडथळा आहे. पण आता तिथं विचारतायत की अनंत सिद्ध थोड्या क्षेत्रामध्ये कसे राहतात. सांगा ओरिजन, हेतू, प्रश्न. सिद्ध क्षेत्र के प्रदेश तो किती आहे? तो प्रदेश, सिद्ध क्षेत्राचे प्रदेश किती आहेत? असंख्यात आहेत. माप माहिती आहे आपल्याला 45 लाख योजन, पण त्याच्यामध्ये प्रदेश किती आहेत? तर असंख्यात आहेत. बरोबर. असंख्यात प्रदेश है तो मुक्त जीव अनंत है, तो असंख्यात प्रदेश में अनंत जीव कैसे रहते हैं? बोला. अवगाहना शक्ती आकाश की. आकाशाची काय करायची? आकाश तर अवगाहना आम्हाला पण देईल की. सूक्ष्म आत्म्याला जागा पाहिजे की. सूक्ष्म आणि सूक्ष्म. हां, काय काय? एकमेकाला प्रतिघात करत नाहीत ना, सूक्ष्म आहे. हां, सूक्ष्म आहेत हे एक कारण घेतलं. म्हणजे काय म्हणायचं, आत्मा जेवढ्या क्षेत्रामध्ये राहतोय ते पण असंख्यात प्रदेश म्हणले जातात. शरीराने दुसऱ्या शरीराला जागा देऊ शकत नाही, पण आत्मा आहे तो कुठं पण जाऊन राहू शकतो. ॲक्च्युली हे सगळे प्रदेश पुद्गलाचे आहेत. जे शरीर आहे ना तुमचं, ते शरीराचे प्रदेश म्हणजे सगळे पुद्गलाचे आहेत. त्यात बसलाय जाऊन जीव. मग तिथं जीव जाऊ शकतो का नाही? सगळीकडं राहू शकतो की नाही? राहतोय. म्हणजे त्याचे असंख्यात प्रदेश आहेत त्याला. मग जेव्हा ह्या सगळ्या कर्मातून शरीरातून मुक्त होतो, सिद्धशिलेवर जातो, तर तेवढ्या असंख्यात प्रदेशामध्ये तो तिथं विराजमान होतो. मग त्यासाठी सांगतायत सिद्ध जीवों के शरीर नहीं है, जीव सूक्ष्म है, अरूपी है, इसलिए एक स्थान पर अनंत सूक्ष्म है, अरूपी है, अमूर्तिक, इसीलिए एक स्थान पर अनंत जीव एक साथ रह सकते हैं. आता तुमच्यामध्ये असणारा जीव कसा आहे? रूपी आहे का अरूपी आहे? हाँ सॉरी. तो अभी हमारे जो अंदर जो जीव है रूपी है क्या अरूपी है? अभी भी अरूपी रहेगा. अरूपी था, विकास में अरूपी है. नहीं पण व्यवहार नाही म्हटलं की कथनचित ऐसा बोलना. मतलब कोई आपको ऑब्जेक्शन नहीं लेने वाला. हमारे यहाँ पे ऑब्जेक्शन बहुत सारे लोग लेते हैं. सभी को म्यूट रहना चाहिए. तो कथनचित बोलना एक ही बार. कथनचित रूपी है, कथनचित अरूपी है. तो यही बता रहे हैं. जो अरूपी रहता है, अमूर्तिक यानी इनविजिबल है, उसको क्या जगह लगती है फिर? मतलब वो जहाँ पर भी जाए वहाँ अनेक द्रव्य भी रह सकते हैं, ऐसा बताना है. तो सिद्ध जीवों के शरीर नहीं है. कौन सा शरीर है सिद्ध जीवों के? शरीर है क्या? ज्ञान शरीर. हाँ, ज्ञान शरीर है, आत्म शरीरी है, अशरीरी है. तो शरीर नहीं है, सूक्ष्म है, इसलिए अनंत जीव असंख्यात प्रदेश में रह सकते हैं. एक प्रदेश पर भी रह सकते हैं. बताओ, एक प्रदेश पर कितने जीव है, कितने सिद्ध है? अनंत. एक प्रदेश पर है, हो सकते हैं. कैसे बताना? वो एक प्रदेश के ऊपर अनंत सिद्धों के प्रदेश आ सकते हैं, क्योंकि एक प्रदेश में सिद्ध जीव नहीं रहते. सिद्ध जीवों काय कळलं का माँ? एका प्रदेशात किती सिद्ध आहेत? असं कसं? नाही,
सिद्ध शिला के एक प्रदेश पर कितने सिद्ध है? अनंत। अनंत अनंत है, लेकिन अनंत सिद्ध एक प्रदेशी नहीं है, असंख्यात प्रदेशी है। हाँ, व्यू सिर्फ देखो क्या बताना है। असंख्यात प्रदेशी मतलब आपका कुछ डायमेंशन है ना, असंख्यात प्रदेश है, जितने भी आपका एरिया होगा उसमें जो भी साइज है, कम हो ज़्यादा हो, वो सब असंख्यात प्रदेश है। तो उस असंख्यात प्रदेश में एक ही स्थान पर अनंत जीव विराजमान हो सकते। तो उसमें एक प्रदेश पर कितने जीव आ गए, कितने सिद्ध आ गए? अनंत आ गए। लेकिन अनंत जीव एक प्रदेशी नहीं है, असंख्यात प्रदेशी ही है। बोला अनंत सिद्धों के कुछ मतलब एक प्रदेश भी उस जगह पे होगा तो अनंत सिद्ध आ सकते हैं एक प्रदेश पर। इस अपेक्षा से अनंत सिद्धों के प्रदेश एक स्थान पर हो सकते हैं, एक प्रदेश पर आ सकते हैं। इस अपेक्षा से एक स्थान में, जैसे उदाहरण दिया था हमने पंचासिका में, अभी लिया था, क्या उदाहरण लिया था बताओ, याद है? एक स्थान पर अनंत सिद्ध विराजमान हो सकते हैं, इसके लिए क्या है उदाहरण दिया? उदाहरण दिया ना? हाँ, बराबर है। जैसे एक ही स्थान में अनेक दीपों का प्रकाश रह सकता है। बिजू काकींची मेमरी एवढी जबरदस्त आहे ना, पण सगळी मेमरी वाया घालवत आहे संसारात। सगळी मेमरी इथं घाला तर कल्याण होईल, आमचं पण, तुमचं नाही। जैसे एक ही स्थान में अनंत दीपों का प्रकाश एक स्थान पर रह सकता है, बरोबर है? दिव्याचे प्रकाश एका ठिकाणी एक दिवा चालू आहे, अनेक दिवे लावले तर प्रकाश वेगळा वेगळा असतो का? सभी प्रकाश एक स्थान पर रह सकता है। वैसे ही प्रकाश तो पुद्गल है, पुद्गल द्रव्य भी इस तरह रह सकता है। तो फिर अनंत शुद्ध जीवों के एक क्षेत्र में साथ रहने में क्या बाधा हो सकती है? कुछ भी नहीं। मतलब अनंत सिद्ध एक प्रदेश पर रह सकते हैं, ये बताना है। काय विचारायचं का? कुठल्या काथ्याची कुठली टीका चालली म्हणजे मला ते मिळत नाही। हां, बरोबर आहे की। मग त्यात ते सांगायचं होतं की एका प्रदेशावर अनंत सिद्ध आहेत, पण एक प्रदेशी सिद्ध नाही आहेत, हे एवढंच समजून घ्यायचं होतं। सिद्ध कुठलेही असू देत, लहान अवगाहनावाले असू देत नाही तर मोठ्या अवगाहनावाले, सभी सिद्ध असंख्यात प्रदेशी ही है, चाहे वो बाहुबली भगवान के प्रदेश हो या महावीर भगवान के। आज महावीर भगवान जन्म हो गया था, निर्वाण मत कराओ उनका भी। हाँ, तो जन्म हो गया था उनका। उनकी हाइट कितनी थी अवगाहना? 7 हाथ। तो 525 धनुष्य का कहाँ पर और 7 हाथ कहाँ पर? 7 हाथ यानी कितना फुट होता है? हमारा अभी 3.5 हाथ है। 3.5 हात होता होईल बहुतेक। 3.5 हात आपली उंची आहे आता, म्हणजे तुम्ही एक 5-6 फूट समजा, 5 फूट 6 फूट म्हणजे 12 फूट होते ते थोडक्यात, असं एक अप्रॉक्सिमेट। जर ते 7 हात होते तर तुम्ही 3.5 हात तुमच्या दुप्पट, म्हणजे एक 10-12 धनुष्य वगैरे, 10-12 फूट वगैरे असणार। तो मुझे बताना था 525 धनुष्य कहाँ, और ये 10 फीट कहाँ, 10 फीट कहाँ? तो इतनी कम अवगाहना हो तो भी और इतनी ज़्यादा अवगाहना तो भी आत्मा के प्रदेश असंख्यात होते हैं। हाँ, तो मैं मोक्ष शास्त्र का 10वां अध्याय पढ़ रही हूँ, उसमें उपसंहार आया है ना, उसी में से अभी चल रहा था हमारा प्रकरण। इसलिए मैंने बोला था ये प्रकरण इससे रिलेटेड नहीं है हमारे पंचास्तिकाय से, लेकिन जो मोक्ष का या सिद्धों का वर्णन हमने पढ़ा था उसमें थोड़ा अच्छा ये लगा वर्णन मुझे, इसलिए शेयर कर रहे थे। आप पढ़ने वाले नहीं हैं, आपको छोड़कर, जो भी नहीं पढ़ने वाले उनके लिए मैं पढ़ रही हूँ। नहीं, मैं स्वयं के लिए पढ़ रही हूँ, आपके लिए नहीं। अच्छा लगा थोड़ा सा एक उनका पंडित जी का चिंतन, राम जी भाई का, तो वो थोड़ा सा देखते। अभी बताते हैं कि सिद्धों का आकार कैसा है, सिद्ध जीवों का आकार है कि नहीं है? है। अंतिम चरण से किंचित नहीं। क्या बोलना? कथनचित।
संचित है कथनचित नहीं है, क्यों? निराकार है, आत्मा तो निराकार है, हाँ, लेकिन म्हणजे शेवटच्या शरीराच्या निवडणार त्या असंख्यात प्रदेश त्याच्यानंतर काय त्याला कारणच राहिलं नाही ना त्या प्रदेशांच्या आकारासाठी. म्हणून शेवटच्या शरीराच्या आकाराचा किंचित निवड आकार म्हटला जातो. हाँ, तसं बराबर तर है. आत्मा निराकार आहे. सिद्ध जीवों का आकार कौन सा है? तो कहा जाएगा कि जैसे मोल्ड में हमने कुछ डाला और वो मोल्ड निकाल दिया तो वो वैसा ही रहता है जो अंदर का मटेरियल है. जैसे सोने का कुछ आप आभूषण बनाने वाले हैं, इयररिंग्स बनाने वाले हैं, तो उसका मोल्ड रहता है ना, उसमें वो सोना गर्म करके डाल दिया जाए पिघला कर तो वैसा वो आकार ले लेता है, और जब वो मोल्ड निकाल देते हैं तो वैसे ही फॉर्म में रहता है वो. ऐसे ही सिद्ध भी पहले जिस शरीर में थे, अंतिम शरीर में, तो उस शरीर का ढांचा है ना बाहर से, उसी को मोल्ड कहते हैं, तो वैसा शरीर आकार था. अभी जब वो मुक्त हो गए तो वो शरीर निकल गया लेकिन आकार वैसे ही रह गया. क्यों रह गया वैसा आकार? त्यासाठी आता काही कारण राहिलं नाही ना. नामकर्माच्या उद्या जे शरीर मिळणार होतं तसा आकार त्या आत्मप्रदेशांना मिळत होता. संकोच विस्तार शक्ती असल्यामुळे म्हणजे हे कारण सांगितलं ना, संकोच विस्तार शक्ती. मग ते संपलंय. नामकर्माचा कर्म नष्ट झालेला आहे. हाँ, हमने ये लिया था ना प्रकरण लास्ट टाइम की जो सिद्ध जीवों के शरीर, सिद्ध जीवों के प्रदेश है आत्म प्रदेश, तो जब वो इस शरीर से निकलते हैं तो ऐसे बिखर क्यों नहीं जाते? ऐसे ही उसी साइज में, उसी शेप में जाकर सिद्ध शिला पर क्यों विराजमान होते हैं? जैसे बलून में हवा है, वो बलून फट जाए, फट जाए, क्या फट जाए ना, तो उसमें जो हवा है वो क्या होता है? डिस्पर्स हो जाती है हर एक तरफ. ऐसे नहीं है कि कहीं जाकर ऐसे रह जाती है उसी आकार में. तो आत्मा के प्रदेश ऐसे क्यों? ऐसा हमने देखा था लास्ट टाइम, पता है? आठवतंय काकी? आठवतंय? सांगितलं होतं आपण. हे फार वेळ डिस्कशन झालं. 2 कारणं सांगितली होती. हां, सांगा काय? अगर सिद्ध जीव इस शरीर से, अंतिम शरीर से निकलते हैं तो आत्म प्रदेश को कोई बाधा ही नहीं ना अभी. तो वैसे बिखर जाने चाहिए 3 लोक में, कहीं पर भी जाकर कैसे भी रहने चाहिए. सिद्ध शिला पर ही जाकर उसी आकार में क्यों विराजमान होते हैं? क्या असंख्यात प्रदेश भी घनपिंड है ना. रहने दो ना, असंख्यात एक पिंड है, वो हमारा लोकाकाश भी असंख्यात प्रदेश है. घनपिंड है. क्यों है? यहाँ पर आपको है ना बंधन है, इस शरीर के आकार में रहना है, इसलिए आप ऐसे बंद कर रह रहे हैं. अभी वहाँ पर शरीर ही नहीं रहा, तो अगर इस शरीर से बंधन से बाहर निकलता है जीव तो ऐसे फैल क्यों नहीं जाते उसके प्रदेश? लास्ट टाइम लिया था हमने. नहीं ऐसे नहीं. निमित्तावर जोर म्हणजे पूर्वी पूर्वीचा उदय होता त्या आकारात ते राहत होतं. पण आता तसं काय कारणच राहिलं नाही ना, त्यामुळं आहे तो आकार शिल्लक राहिला. मतलब विग्रहगतीमध्ये पण जेव्हा जातो तेव्हा आपण जसं आपला मागच्या आकार आहे त्याच्या हिशोबानेच राहतो की नाही, तसंच राहतं जाईपर्यंत तिथे. बरोबर. त्याला त्यानं पूर्वी म्हटलं की नाही. मग मला म्हणायचंय की इथून गेला तुम्ही, पुढच्या शरीरात जाताय तर त्या शरीरात जाईपर्यंत मागचा आकार आहे आणि पुढे गेल्यावर तो आकार राहतो तसाच. मग जेव्हा सिद्ध होणार आहे तेव्हा पुढं तर तुम्हाला काही बंधनच नाही आहे. आत्ता पण तुम्ही त्या शरीराच्या मागच्या आकारामध्ये आहे म्हणून तुम्हाला तसा आकार राहतोय. आता पुढं गेल्यावर तर आकार राहणारच नाही आहे काहीच. म्हणजे काय तुम्हाला नामकर्म मिळालेलं नाही आहे. नाहीच की. पण संकोच विस्तार ही शक्ती आहे ना त्याच्यामध्ये, त्याचं काय संबंध इथं? लावू शकतो का? आता काय संबंध आहे? म्हणजे आहे की शक्ती, पण ते का लावता इथं? मला म्हणजे ते विचारायचं होतं. म्हणजे आहे तसंच राहणार ते. आता विस्तारित पण जास्त होणार नाही, संकुचित पण नाही. असं आहे तशीच राहणार. कुठली शक्ती लावायचं नाही. तो असंख्यात प्रदेशी घनपिंड त्याचा स्वभावच म्हणावा लागेल ना. तो
आवाज येत नाही तुझा. केवळ ज्ञान समुद्रात होत आहे त्यावेळेस असंख्य प्रदेशी म्हणजे जे प्रदेशामध्ये जे ठरतात म्हणजे लोकांमध्ये नाही, केवळ समुद्घातामध्ये पूर्ण लोकाकाश प्रमाण पसरतात, पण काय ते शरीरातून बाहेर सोडून गेले असं नाही आहे. शरीराला धरूनच तो समुद्घात होतो आणि परत येतात ते प्रदेश. थांबा, मला ते 2 कारण आठवू देत. पहिला काय सांगितलं, आता त्यांनी सांगितलं सगळं. वैसे ही पहले रीज़न बताया, मतलब क्वेश्चन क्या था, अगर सिद्ध जीव इस शरीर से मुक्त होते तो असंख्यात प्रदेशी लोकाकाश में क्यों नहीं जाते, ऐसे ही जाकर सिद्ध शिला पर क्यों विराजमान होते हैं. तो पहला कारण बताया, नाम कर्म का अभाव हो गया है. अभी उनके पास न पूर्व का नाम कर्म रहा, न आगे नाम कर्म है. इसलिए नाम कर्म की वजह से शरीर की रचना होती थी और उस शरीर के आकार वाइज जीव के प्रदेश रचे जाते थे. लेकिन अभी वैसी रचना होने के लिए कुछ निमित्त नहीं रहा बाहर का, इसलिए आकार नहीं है, मतलब आगे का कोई आकार नहीं है. इसलिए जैसा पूर्व का आकार है वैसे ही वो वहाँ पर विराजमान है. और दूसरा क्या बताया था रीज़न, याद है, संकोच विस्तार का ही था शायद, लेकिन अभी मुझे याद नहीं आ रहा है अच्छे से, देख कर बताती हूँ. कल बहुत दिन ली थी हमने चर्चा है शायद लास्ट टाइम. आपके पास अगर लिखा हो तो भी पढ़ सकते, कल पढ़कर बताओ. मी ऐकलंच नव्हतं, मी अंदाजाने आपलं सांगितलं. तुमची चर्चा नव्हती ऐकली. आता नाही, हे फार दिवस झाले, महिने झाले असतील या चर्चेला, पण आता काय झालं होतं लक्षात नाही, बघून सांगते. चला, तर इथं काय सांगतायत, सिद्ध जीवों के आकार है क्या. कुछ लोग ऐसा मानते हैं कि जीव अरूपी है इसलिए उसके आकार नहीं होता. यह मान्यता मिथ्या है. काय सांगायला लागले, सिद्ध जीव अरूपी है इसलिए उसके आकार नहीं होता, ऐसा मानना मिथ्या है. क्यों मिथ्या है, एकांतवाद. हाँ, प्रत्येक पदार्थ में, नहीं, उन्होंने बहुत अच्छे से एक्सप्लेन किया है. उन्होंने क्या, हर एक द्रव्य में प्रदेशवत्व गुण है. प्रत्येक पदार्थ में प्रदेशवत्व गुण है, इसलिए वस्तु का कोई न कोई आकार अवश्य होता है. ऐसी कोई चीज़ नहीं हो सकती जिसका आकार न हो. जो पदार्थ है उसका अपना आकार अवश्य होता है. जीव अरूपी अमूर्तिक है. अमूर्तिक वस्तु के भी अमूर्तिक आकार होता है. अभी बताओ, जो भी अमूर्तिक वस्तु, हाँ, यहाँ पे भी लगा सकते हैं ना प्रदेशत्व का, जो भगवान का भी देख रहे थे, तो बिखर कर अलग अलग क्यों नहीं होते. प्रदेशवत्व गुण का आकार होना सिर्फ इतना ही कार्य है ना, तो वैसा आकार क्यों नहीं होता फिर, लोकाकाश प्रमाण आकार. प्रदेशवत्व का कार्य सिर्फ आकार है. आकार होता है कि नहीं, तो होता है प्रदेशवत्व गुण के कारण से. तो यहाँ बता रहे कि जीव अरूपी अमूर्तिक है. अमूर्तिक वस्तु के भी अमूर्तिक आकार होता है. जीव जिस शरीर को छोड़कर मुक्त होता है उस शरीर के आकार से कुछ न्यून आकार मुक्त दशा में भी जीव के होता है. प्रश्न, यदि आत्मा के आकार हो तो उसे निराकार क्यों कहते हैं. काय कळलं, जर आकार आहे म्हणताय आत्म्याला तर निराकार का म्हणताय हो. मग दोन्ही पण म्हणणार, आम्ही काय पण ऐकून घ्यायचं का, असं तुम्ही विचारायला पाहिजे. उत्तर, आकार 2 तरह का होता है. एक तो लंबाई चौड़ाई मोटाई रूप आकार और दूसरा मूर्तिक रूप आकार. क्या, एक आकार कौन सा है, फक्त लांबी रुंदी याच्यापेक्षा नाही आकार आहे म्हणताय, आणि दुसरा कुठला आहे तर मूर्तिक आकार. मूर्तिकता रूप आकार एक पुद्गल द्रव्य में ही होता है, अन्य किसी द्रव्य में नहीं होता. इसीलिए जब आकार का अर्थ मूर्तिकता किया जावे तो पुद्गल के अतिरिक्त सर्व द्रव्यों को निराकार कहते हैं. अपेक्षा सांगतायत,
जीवाला निराकार का म्हणायचं आणि साकार का म्हणायचं? निराकार क्यों बोलते हैं? जैसे पुद्गल का आकार होता है वैसे जीव का आकार नहीं है, इस अपेक्षा से जीव निराकार है। समझ में आया? पुद्गल को आकार है, मूर्तिकता की अपेक्षा से उसका आकार है उसको, वैसे जीव को आकार नहीं है इसलिए जीव निराकार है। इस तरह जीव में पुद्गल का मूर्ति का आकार न होने की अपेक्षा से जीव को निराकार कहा जाता है, परंतु स्वक्षेत्र की, जीव को स्वक्षेत्र है ना जो भी उसका, उस स्वक्षेत्र की लंबाई चौड़ाई मोटाई की अपेक्षा से समस्त द्रव्य आकारवान है। क्या बताया? जो भी अमूर्तिक द्रव्य है उसको उसके कुछ ना कुछ डायमेंशंस है ना, लंबाई क्या बोलते हैं, लेंथ है, ब्रेड्थ है, डेप्थ है, कुछ तो है। तो उस अपेक्षा से जितने भी प्रदेश में रहते हैं, बताओ आकाश को आकार क्या है? अनंत प्रदेश, अनंत प्रदेश जितना भी है ना, जो भी जितने भी साइज में वो रहता है तो उसका आकार है, प्रदेशवत्व गुण है, इस अपेक्षा से उसको वैसा आकार है, ऐसा बताया जाता है। धर्म द्रव्य अमूर्तिक है, लेकिन आप बताते हैं कि लोकाकाश प्रमाण उसके प्रदेश है तो उसका वैसा आकार है। तो धर्म द्रव्य को बाउंड्री है इसलिए आप आकार बता सकते हैं, लेकिन असंख्यात प्रदेश है यही उसका आकार। काय सुचलं? आकाश द्रव्य को आकाश उसका आकार ही बता नहीं सकते ना, क्योंकि आनंद है, उसका एंड ही नहीं। प्रदेशवत्व गुण है तो आकार है, ऐसा बता रहे हैं वो। ऐसे उसको क्या बोलते हैं, बाउंड्रीज नहीं है, लेकिन प्रदेशवत्व गुण है इस अपेक्षा से आकार है, ऐसा कहा। स्वक्षेत्र की लंबाई चौड़ाई मोटाई की अपेक्षा से समस्त द्रव्य आकारवान है। जब इस सद्भाव से आकार का संबंध माना जाए तो आकार का अर्थ लंबाई चौड़ाई मोटाई ही होता है। आत्मा के स्व का आकार है इसलिए वह साकार है। और एक अपेक्षा बताई, आत्मा को साकार क्यों बताया? उसका स्व का आकार है इस अपेक्षा से साकार है, पुद्गल की अपेक्षा से निराकार है। कैसा है? अभी ध्यान करते टाइम पे ऐसा करो। अभी आत्मा कैसा है? निराकार है, ये तो किया आज तक, लेकिन साकार है। जो भी उसका स्वयं का आकार है वो साकार। संसार दशा में जीव की योग्यता के कारण उसके आकार की पर्याय संकोच विस्तार रूप होती थी। अब पूर्ण शुद्ध होने पर संकोच विस्तार नहीं होता। सिद्ध दशा होने पर जीव के स्वभाव व्यंजन पर्याय प्रकट होती है और उसी तरह अनंत काल तक रहा करती है। मतलब अनंत काल तक वो कैसे रहेंगे? सिद्ध जीव कैसे रहेंगे? स्वभाव व्यंजन पर्याय में रहते हैं। ये एक बताया आंसर। क्या स्वभाव व्यंजन पर्याय ने? क्या व्यंजन पर्याय यानी द्रव्यत्व गुण का परिणमन। जो स्थूल होता है उसको व्यंजन पर्याय कहते हैं, लेकिन जो विभाव की अपेक्षा है तो आकार सहित है, पुद्गल के सापेक्ष देखते हैं तो, लेकिन वहाँ पर स्वभाव व्यंजन पर्याय प्रकट हो गई है तो कोई आकार वहाँ पर पुद्गल का आकार नहीं है। जो जीव का स्वयं का आकार है वैसे ही आकार में वो स्थित हो गया। तो कोई भी आकार हो जीव का सिद्ध होने में बाधा नहीं है। शरीर का जो भी आकार हो उस आकार से भी मुक्ति हो सकती है। अभी हम इस शरीर में है तो क्या बोलते हैं, समचतुरस्र संस्थान चाहिए, वो क्या बोलते हैं, सुडोल फिगर चाहिए। हाँ फिगर, उनको उनका शब्द नहीं याद आ रहा मुझे। तो सिद्ध जीवन सहनन पण असायला लागते ना। हाँ, सिद्ध होते टाइम पर वो सहनन के लिए आकार कुछ नहीं मायने रखता है, सहनन अलग। मतलब यहाँ पर क्या बोलना है, जो संस्थान है ना, संस्थान का आकार से संबंध है, सहनन का शक्ति से संबंध है, शरीर की शक्ति से। तो हमें ऐसी फिगर चाहिए, ऐसा रूप चाहिए, ऐसे सब रचना चाहिए। ऐसा हम बोलेंगे तो मिलेगा क्या? आपको ऐसी रचना क्यों मिली अभी? ये सब हमारे परिणामों का फल होता है।
मुझे किसी का रूप देखकर ऐसे भाव हो गए, मुझे ऐसा रूप चाहिए, होना चाहिए था, तो ये सब अपने किए परिणामों से वैसा हमें शरीर प्राप्त होता है। तो अभी कोई भी ऐसे भाव मत करो। दीदी ऐसा नहीं ना, मेरे पुण्य का उदय नहीं है और मैं किसी अच्छे को देखो ऐसा मतलब भाव करूँ तो नहीं मिलने वाला मुझे। मेरे परिणामों से मेरे विषय जैसे अपने आप ही जिस टाइप का मिलेगा वैसा होगा ना वो तो। हाँ वही तो मैंने भी यही क्वेश्चन पूछा था माता जी को, कोई ऐसे भाव तो नहीं करेगा मुझे कुरूप शरीर चाहिए, फिर कुरूप क्यों होते हैं? किसी की नाक ऐसी रहती है, कान ऐसे, कुछ तो व्यंग रहता है शरीर में, तो वैसे तो भाव किसी ने किए नहीं होंगे। लेकिन समझ लेना कि किसी कुरूप को देखकर आपने आश्चर्य किया होगा, ग्लानि की होगी, विचिकित्सा की होगी ना, उसी टाइम पर अगर आपके नेक्स्ट भाव का जो भी शरीर मिलने वाला है वैसे कर्म बंध गए, तो उसमें शक्ति अगर ज़्यादा हो तो अच्छे परिणामों से किया हुआ जो भी आपका भाव है उसमें वो बल नहीं आता। मतलब आपको शरीर मिलेगा तो वैसा ही मिलेगा जो अपने पूर्व परिणाम किए हुए हैं ना वैसा। इसलिए किसी की तरफ देखकर ग्लानी नहीं करना चाहिए, या क्या बोलते हैं ऐसे, काय म्हणायचं त्याला, किळस नाही करायला पाहिजे, किंवा सहज आपण करून जातो की कसं तरी कसलं रूप आहे, किंवा किती काळं भोर आहे, किंवा किती विचित्र दिसतंय, असं काय तर आपण सहज बोलतो ना, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात। म्हणून सांगितलं परिणाम करताना सावध राहा। आपल्याला कुठलं शरीर पाहिजे ह्याच्यासाठी नाही, तर कुठलंच शरीर नको आहे ह्याच्यासाठी सावध राहा। आणि त्या शरीराच्याच विकल्पामध्ये राहतो म्हणून आपण पुन्हा पुन्हा शरीराच्या संततीमध्ये अडकतो। प्रवचनसारची 150 गाथा। हां, महावीरांचा जन्म का झालाय आज? पुन्हा शरीरात न जन्मण्यासाठी जन्म झालाय म्हणून जन्म कल्याणिक करताय। तुम्ही का हॅपी बर्थडे करता हो उगीच? हां, पुढं जन्मायचं नसेल ना तर करा बर्थडे, पण आपण परत परत जन्म घेतोय, त्या शरीराचा आनंद मानतोय। उद्या बघायची भावी प्रवचनसारची 150 गाथा आहे, त्यात सांगितले त्यांनी की जीवाला पुन्हा पुन्हा शरीर का मिळतं ते उद्या मला बघून विजू काकी सांगणार आहेत। त्याचं कारण दिलंय। हो 150 जाणा हा मी निराकार परमात्मा आहे, हा मी साकार शुद्धात्मा आहे, माझ्यामध्ये पुद्गलाचा आकार नाहीच, पुद्गलापासून सर्वथा भिन्न अरूपी जीव जाणा, अमूर्तिक स्वरूपोऽहम् चैतन्य स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम् ओम विसर्ज। नमो हरिहर।